मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार, मनोज जरांगे पाटील करणार या तारखेला मुंबईकडे आगेकूच। मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। यापूर्वी त्यांनी 1.5 वर्ष याच मुद्द्यावरून रान पेटवलं। जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसह सर्वव्यापी आंदोलन उभं केलं। आता पुन्हा एकदा राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापतो आहे। जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आंदोलनासाठी नवीन तारीख दिली। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे आगेकूच करण्याचा निर्णय घेतलाय। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत। आरक्षणाच्या आंदोलनाबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे। येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होते आहे। तसेच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येतो आहे। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आणि त्यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। जरांगे पाटील म्हणाले की सरकारकडे मराठा बांधवांनी समजून घ्यायचं काही कारणच येत नाही। आता आपल्याला मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही। आंदोलनाच्या पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही, मुद्दाम सांगत नाही। समाजाला माहिती आहे, मी जे पाऊल उचलेन ते तुमच्या हिताचं उचलतो। योग्य वेळ सांगितल्यावर तुम्हाला तेवढा 1 महिन्याचा परत वेळ राहतो। 28 ऑगस्टला मी उपोषण करणार, तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आलं तरी बास, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण जाहीर केलंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पंढरपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळेस त्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला। हाके म्हणाले, काल परवा संदीपान भुमरे, उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांना कशाला भेटायला गेले होते। या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा कशी केली या प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनी द्यावी, अन्यथा ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सरकार स्वीकारेल त्याच्या दुसऱ्या दिवशी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी राज्यभर आंदोलन उभं केलं जाईल। वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरासमोर बसून आंदोलन करू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे। आता आम्ही कशी डिसिजन घेतलं, कणखर 29 ऑगस्टला आरक्षण घेतल्याशिवाय माघारीच येत नाही। हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन, तुम्हाला आता बोलत नाही मी काही, मुंबईत काय आहे मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय होतं। कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला 15-20 दिवसाची तयारीने यायचं, मग पाऊस असणार आहे आणि नुसतं वाटवून वापस आले तरी लय झालं। मला फक्त आशीर्वाद द्यायला 1 दिवस 28ला मी सगळं करतो। आरक्षणाला काय होत नाही, जे बरळ येतात ना, काय मराठीवर टेन्शन घेऊ नका। तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय, न मिळणारं 70 वर्षातलं न मिळणारं आरक्षण मिळालंय तुमच्या लेकराला। तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत, टेन्शन घेऊ नका। कायमचे आयुष्यभर पिढ्यानपारासाठी उभा, लेकीबाळीसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पोरापोरींसाठी ते उभा करून द्यायचे। 1 रुपया बी लागला नाही पाहिजे। तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे, मालाला भावही मिळणार आहे। मला फक्त एका टप्प्यात जाऊन द्या। धनगराला बी कसं काय आरक्षण मिळत नाही ते बी बघतो, मुसलमानाला बी कसं मिळत नाही तेही मी बघतो। तुम्ही काय काळजी करू नका। एकदा आपण बोललो ना, बोल, आपण विरोध करायसाठी नाही आंदोलन करीत, ते काही काहीला नाद असतो। जातीत भांडणं लावून द्यायचे, मोघम आंदोलन करायचे। तो बघ ना तिकडं देवारा की झालाय, ते मागणं आरक्षण, ते मागावा, त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा। फडणवीस साहेब किती दिवस झाले, धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणली होती तुम्ही, एसटी आरक्षणाची, दिलं का त्या बिचारा गोरगरिबांना? सांभाळीत असते ना, मेंढ्या, जनावर, डोंगर दऱ्यात कामं करीत असते, ऊस तोडीत असते ना, थोडीफार तर लाज असली पाहिजे राव। 4 जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं, एवढं जमतं का फडणवीस साहेब तुम्हाला? त्यांच्या महामंडळाचं काय, त्या टायमाला नुसत्या घोषणा, लाडकी बहीण, महामंडळ, ह्या जाती घेतल्या, त्या जाती घेतल्या, शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का? काय किती हाल केले लोकांचे। मिळू द्या, गोरगरिबांना जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना। नुसतं आम्हाला सांगून देता आणि तुम्ही मोकळे होता, हे चांगलं नाही तुमचं। कारण त्या सुद्धा समाजात गरिबाचे लोक आहेत। फडणवीस साहेब, तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी, मराठ्यात आणि ओबीसीत फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा। नेत्यांनी सुद्धा समजून घ्या, आपली आपली जात बघा, त्यांना मिळून देण्यासाठी काम करा। आम्हाला पुढे विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागे सरकारणार आहेत का? आम्ही एकटेच 50-55% आहेत, काही होत नाही कोणाचं। 29 ऑगस्ट आता चलो मुंबई। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना।